कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई झोपलं का ग बाळ? बरं आहे। मग काय विचार केलास का तू? बोल ना ग काहीतरी। हे बघ वर्षा, तुला नाही यायचं ना तर सांग तसं, मला राग नाही येणार। तुला हे असं वाटणं बरोबरच आहे। बाळाला सांभाळायला यायचं असेल ना तर सांग मला, मी येत जाईन इथं। नाही, त्याची काही गरज नाहीये। ठीक आहे, तुला नसेल आवडणार तर मी इथंही येत नाही, जाते मी। मी घरी यायला तयार आहे आई। काय? खरंच? पण माझ्या काही अटी आहेत आई, त्या तुम्हाला मान्य असतील तर। काय आहेत अटी? आई, घरातली सून फक्त रांधा वाढा उष्टी काढा यासाठी आलेली नसते। नाही म्हणजे ते घर माझं आहे, मला माहिती आहे, आणि त्यासाठी जी काही कामं करावी लागतील ती करीन ना मी, अगदी आनंदाने करीन। पण एखादं काम जर मला नाही जमलं तर त्याबद्दल तुमची तक्रार नसावी आणि आपण दोघींनी मिळून घर सांभाळूया। खरं तर तुम्ही नंदूला लहानपणापासून सगळी कामं करायला शिकवलीत, हो ना? पण मग बायको घरात आली की सगळी कामं फक्त बायकोनी करायची, हा तुमचा हट्ट मला मान्य नाही आई। बरं बाई, मी नाही करणार हट्ट। आपण सगळे मिळून काम करूया, सगळ्यांनी एकत्र राहूया। माझं बाळ हे माझं आहे, मी त्याला जन्म दिलाय, मी त्याची आई आहे। मला असं वाटतं की हे तुम्ही कायम लक्षात ठेवावं। म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुला? माझ्या मुलाला कसं वाढवायचं हे मी आणि नंदू मिळून ठरवूच ना। त्याच्याबरोबर मजा मस्ती करा, त्याला खूप छान खेळवा, छान वेळ घालवा, यावर माझं काहीच म्हणणं नाहीये। पण त्याच्यावर कुठले संस्कार करायचे आणि तो कसा वाढला पाहिजे हा निर्णय माझा आणि नंदूचा असेल फक्त। चालेल मला, तुम्ही हवे तसे त्याच्यावर संस्कार करा, त्याला हवं तसं वळण लावा। शेवटी आईच आहेस ग तू, आपल्या मुलाला थोडं चुकीचं शिकवणार आहेस तू। ही अट मला मान्य आहे। आणखीन एक महत्वाची अट आहे। काय सांग तरी? समजा रसिकाताईंनी तुम्हाला माझ्या विरुद्ध काही उलटसुलट सांगितलं तर तुम्ही त्यांच्या बोलण्याने वाहवत जाऊ नका आणि त्या तुमची मुलगी आहेत म्हणून त्यांच्या चुका सुद्धा पाठीशी नका घालू आई। अगं हेही मान्य आहे, अजून काही आहे? नाही, अजून काही नाही, म्हणजे आता तरी काही सुचत नाही आणि आठवत नाहीये, पण काही सुचलं किंवा वाटलं तर मी तेव्हा सांगीन, चालेल ना? ओ हक्कानं सांगायचं मला। पण आता घरी चल ग बाई। मी ना ऑफिसला फोन करून कळवते की मी नोकरी सोडतेय म्हणून। का नोकरी का सोडतेस तू? आई, माझं बाळ थोडं मोठं होईपर्यंत, म्हणजे चालायला बोलायला लागेपर्यंत, त्याला काय होतंय काय नाही हे तो स्वतःच्या तोंडाने सांगेपर्यंत
मला ना त्याच्याबरोबर राहायचंय. त्याचं मोठं होणं मला माझ्या डोळ्याने अनुभवायचंय त्याच्या जवळ राहून. मला तर वाटलं की मी आता बाळ सांभाळणार आणि तू नोकरी करू शकशील. नाही आई, कसं आहे ना की आता आम्ही भाड्याच्या घरात नाही राहणार, आपल्या त्या घरी येणार ना. तर मग नंदूवर तसंही फायनान्शियल काही ओझं पडणार नाही. म्हणजे तुला चालेल ना नंदू? या बाबतीत तुझी काही हरकत आहे का? नाही, तुला योग्य वाटेल, आवडेल तेच कर. थँक्यू. बाळा, मी तुझा बाबा बोलतोय. 8 महिन्यांचं झालंय आपलं बाळ. आता खूप लवकरच आपली भेट होणार. आणि मी तुझी ताई बोलते, पण तुम्हाला ताई नाही म्हणायचं, तुम्हाला चिंगीच म्हणायचं. नाही नाही, असं नाही. बाळ तुला ताईच म्हणणार, कारण तू मोठी असणार. हो, पण मला घरामध्ये तर सगळे चिंगी लाडाने म्हणतात ना, आणि मी त्याची लाडकी बहीण असणार आहे, मग तो मला चिंगीच म्हणणार. तसं नाही बाळा. हे बघ, आता सगळेजण तुझ्यापेक्षा मोठे आहेत ना घरात, म्हणून ते तुला चिंगी म्हणतात. पण बाळाची मोठी बहीण असणार आहेस तू, त्यामुळे बाळ तुला चिंगी ताईच म्हणणार. नाही, तो मला चिंगीच म्हणणार. नाही बाळा, ताई म्हणणार. चिंगी म्हणणार. बरं ठीक आहे, चिंगी म्हणणार. जाऊ दे, ती लहान आहे, तिला कुठे कळत. मी लहान नाहीये, आता मी मोठी झाली. हो. आई, 8 महिन्याचं बाळ म्हणजे आता ते बाळ केवढं असेल? हे बघ, दिसतंय तुला? एवढं नाही, एवढं नाही. हो, एवढं नाही. एवढं. हा, एवढे छोटे छोटे असणार आहे. त्याचे छोटे छोटे हात असणार, छोटे छोटे पाय असणार, हातापायांची बोट एकदम छोटी छोटी असणार आहेत. म्हणजे ते खूप क्यूट असेल ना? बाबा, आता जे आपण बोलतोय ते सगळं त्याला ऐकू जात असेल का रे? हो. सगळं. म्हणजे जर मी त्याला हात मारली तर ती त्याला ऐकू जाईल? तुला बोलायचं का? बोल. किती आपल्या दोघांना ना, आपल्या दोघांची टीम बनवायची आणि नंतर आई बाबांकडून चॉकलेट मागायचे, आईस्क्रीम मागायचे. काय? चॉकलेट आईस्क्रीम? हा, तुम्ही काय ऐकलं? हे आमच्या दोघांचं सिक्रेट होतं. भावा बहिणीचं सिक्रेट होतं ना. बहीण भावाचं? बहिणी बहिणीचं नाही. आता आजी म्हणते ना की तुला भाऊ होणार आहे, म्हणून मला वाटलं की मला भाऊ होणार आहे. बाळा, मुलगा होणार की मुलगी होणार हे आईला सुद्धा नाही माहिती, आपल्या कोणालाच नाही माहिती. तुला बहीण सुद्धा होऊ शकते. मला तर चालणार आहे मला बहीण झालेली. मी तिच्या सोबत माझे ड्रेस शेअर करेन, नंतर आम्ही दोघी एकच मेकअप किट वापरू, आणि माझ्याकडे भरपूर टॉयज आहेत ना, मी थोडे तिला देईन आणि थोडे मी वापरेन. मला भाऊ झालेला पण चालणार आहे किंवा बहीण झालेली पण चालणार आहे. माझ्याकडे आता दोघांना राहायला गिफ्ट आहेत. अरे वा, बघितलंस आनंदी, आपल्यापेक्षा चिंगीने जय्यत तयारी करून ठेवली आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.